ही झुंडशाही जी आहे ती भल्या भल्याला उद्ध्वस्त करून टाकते. आपण सुद्धा सर एक लक्षात घेतलं पाहिजे की मताची झुंडशाही आपण उभी केली पाहिजे आणि या भारतीय जनता पक्षाला आपण उद्ध्वस्त केलं पाहिजे हे लक्षात घ्या. चायनाला विकल्या गेलेला आहे. कारण का तर मागच्या 10 दिवसापूर्वी YouTube वरती जा, आर्मीचा चीफ जो आहे त्याचं भाषण काढा आणि ऐका. त्यांनी असं म्हटलं की चायना हा आमचा शत्रू आहे. बाबा विश्वगुरु एक सांग, या सिंदूरच्या युद्धामध्ये तुझ्या बरोबर एक शिष्य सुद्धा का उभा राहिला नाही? या दोन टग्यांमधली असणारी भांडणं जी आहेत, अमेरिकेबरोबरची भांडणं, याची रशिया बरोबरची भांडणं, याची असणारी इंग्लंड बरोबरची भांडणं, त्याचं भोगावं कोणाला लागणार आहे? ते भारतीयांना भोगावं लागणार आहे. बिहार मधल्या निवडणुका आपण बघितल्या, काटेकी लढाई आहे म्हणून सांगण्यात आलं आणि इलेक्शन मध्ये आपल्याला असताना दिसलं की काट्याची तर सोडून द्या पण लढाईच झाली नाही अशी असणारी परिस्थिती. लढाईच झाली नाही अशी असणारी परिस्थिती आहे. एकतर्फा निकाल निघाला अशी परिस्थिती आहे. आणि त्या बिहारच्या माणसाला तुम्ही जाऊन विचारा, अरे तो म्हणतो आम्ही त्यांना मतदान दिलं नाही. आज मित्रो, हेराफेरी होते, गफला होतोय, पण ह्या गफल्यावरती सुद्धा मात करता येते हे लक्षात घ्या. आपल्याला माहित आहे की झुंडशाही ही झुंड एकदा बाहेर पडली तर ती भल्या भल्याना उद्ध्वस्त करून निघते हे लक्षात घ्या. ही झुंडशाही जी आहे ती भल्या भल्याला उद्ध्वस्त करून टाकते. आपण सुद्धा सर एक लक्षात घेतलं पाहिजे की मताची झुंडशाही आपण उभी केली पाहिजे आणि या भारतीय जनता पक्षाला आपण उद्ध्वस्त केलं पाहिजे हे लक्षात घ्या. मला अनेक जण म्हणतात तुम्हाला भीती वाटत नाही का? मी म्हटलं जोपर्यंत लोकशाही साबित आहे तोपर्यंत मला भीती वाटणार नाही. लोकशाही साबूत आहे तोपर्यंत मी अजिबात कोणाला घाबरत नाही, मोदीलाही घाबरत नाही. पण ज्या दिवशी लोकशाही संपली त्या दिवशी राजेशाही सुरुवात झाली. ज्या दिवशी लोकशाही संपली त्या दिवशी राजेशाही संपली. लोकशाही संपली त्या दिवशी राजेशाही सुरुवात झाली आणि राजेशाही त्या दिवशी सुरुवात झाली त्या दिवशी भीतीचं वातावरण सुरुवात होणार. आणि त्या भीतीच्या वातावरणामध्ये झुंडशाही सुद्धा काहीच करू शकत नाही हे लक्षात घ्या. आणि म्हणून ही झुंडशाही, मताची झुंडशाही या निवडणुकीमध्ये आपल्याला उभी करायची आहे हे लक्षात घ्या. उभी करायची आहे, मतपेटीतून उभी करायची आहे आणि ती आपण कराल ही अपेक्षा मी त्या ठिकाणी बाळगतोय. इथली व्यवस्था आपण असताना पाहिली. तर नरेंद्र मोदी चायनाला विकल्या गेलेला आहे अशीच परिस्थिती आपल्याला त्या ठिकाणी दिसते. चायनाला विकल्या गेलेला आहे. कारण का तर मागच्या 10 दिवसापूर्वी YouTube वरती जा, आर्मीचा चीफ जो आहे त्याचं भाषण काढा आणि ऐका. त्यांनी असं म्हटलं की चायना हा आमचा शत्रू आहे.
आणि त्याच्याशी आम्हाला युद्ध करण्याची पाळी येऊ शकते असं तो म्हणाला. पाळी येऊ शकते. आणि त्याच्याच 3 दिवस अगोदर पंतप्रधान नरेंद्र मोदींचं भाषण आपण असताना ऐका. पंतप्रधान नरेंद्र मोदींचं भाषण ऐका आणि नरेंद्र मोदी असं म्हणतो की चायना आमचा सगळ्यात चांगला मित्र आहे. चायना हा आमचा सगळ्यात चांगला मित्र आहे. जे या देशाची ज्यांच्या हातामध्ये सुरक्षित आहे असा मिलिटरीतला चीफ म्हणतो की चायना आमचा असणारा दुश्मन आहे, ते आमच्याशी युद्ध करायला बसलंय. आणि दुसऱ्या बाजूला आपण बघत असाल की नरेंद्र मोदी असं म्हणतोय की चायना माझा असणारा मित्र आहे. या 70 वर्षाच्या कालावधीमध्ये, देशाच्या 70 वर्षाच्या स्वातंत्र्याच्या कालावधीमध्ये आपण सरकारची एक भाषा आणि मिलिटरीची दुसरी भाषा असं पण कधी ऐकलंय का? दुर्दैवाने कमजोर विरोधी पक्ष आपल्याकडे आहे. कमजोर विरोधी पक्ष असल्यामुळे तो पार्लमेंटचा उपयोगही करत नाही आणि विचार देत नाही की तुमची भूमिका एक आणि आर्मी चीफची भूमिका एक. कोणाला मानायचं? जनतेने कोणाला मानायचं? आणि म्हणून इथल्या असणाऱ्या सनातन आणि जो भारतीय जनता पक्ष RSS चा प्रेमी आहे त्याला असणारा विचारतोय, त्यांना आम्ही असणारा विचारतोय की सिंदूरचं युद्ध झालं, हा माणूस दर 3ऱ्या दिवसाला मोदी कुठल्या नाही कुठल्या तरी देशाला भेट द्यायला जातोय. आज सुद्धा कुठल्या तरी परदेशामध्ये आहे. मी त्या जनतेला आवाहन करतोय की भारतीय जनता पक्षाच्या वतीने आपल्या वस्तीमध्ये जो प्रचाराला येईल, संघाचा जो प्रचाराला येईल, त्याला असणारा एक विचारा की सिंदूरच्या वेळेस तुमच्या बरोबर कोण उपस्थित होता? सिंदूरच्या युद्धाच्या वेळेस तुमच्या बरोबर एक देश मित्र म्हणून का उभा राहिला नाही? मित्र म्हणून एक देश सुद्धा का उभा राहिला नाही? याचं उत्तर सांगा. विश्वगुरु आम्ही विश्वगुरु आहोत. अरे बाबा, विश्वगुरु एक सांग, या सिंदूरच्या युद्धामध्ये तुझ्या बरोबर एक शिष्य सुद्धा का उभा राहिला नाही? आणि एकही मित्र जर उभा राहणार नसेल तर उद्या चायना बरोबरचं युद्ध असेल किंवा इथल्या पाकिस्तान बरोबरचं युद्ध असेल, तुम्ही करणार का यात? आज आपल्याला दिसते हा जो YouTube चॅनल आहे, एकदा छंद म्हणून जेवढे भविष्यवाणी सांगणारे ऍस्ट्रॉलॉजर्स आहेत
यांचं रात्रभर ऐकत बसलो. काय म्हटलं? यांचं रात्रभर ऐकत बसलो. आणि या रात्रभर ऐकत असताना एकच सूर त्याच्यामध्ये मला सापडला आणि तो सगळ्यांचा सारखा होता, कॉमन होता. आणि तो म्हणजे येत्या 2-3 महिन्यामध्ये आपलं पाकिस्तान बरोबरचं युद्ध होईल. आर्मी चीफही म्हणाले. आणि आज पाकिस्तानला असणारं हत्यारं कोण कोण पुरवतंय? तर इंग्लंड पुरवते, फ्रान्स पुरवतोय, अमेरिका देते, आखाती देशामधले मुस्लिम राष्ट्र आहेत ते देतात. चायना तर तिथे देतेच आहे. रशियाने सांगितलं की जे आम्ही पाकिस्तानला पाहिजे ते आम्ही अस्त्र देऊ. आणि एवढी सगळी देश आणि हे सगळे देश पाकिस्तानला हत्यार देणार असतील आणि पाकिस्तानचा हत्यार कोणाच्या विरोधात वापरणार तर ते भारताच्या विरोधात वापरणार. मोदींना आपण विचारलं पाहिजे, बाबा तू आम्हाला वाचवणार कसं ते हे सांग. या देशाला वाचवणार कसं तेवढं सांग. किंवा हे देश विरोधात का गेले, हे विरोधात जाण्याचं कारण काय होतं? तर त्याचं एकच कारण ते म्हणजे अहमपणा. आपण जसं म्हणतो की गावातला पाटील टग्यासारखा वागतोय, आपण म्हणतो की नाही, तशा रीतीने मोदी टग्यासारखा वागायला लागलाय जगभर. त्या पाटलाची आपल्याला भीती वाटत नाही, कारण का दर दिवशी आपल्या बरोबर त्याचं भांडण चाललेलं असतं. तोही आपल्याला हात लावत नाही, आपणही त्याला हात लावत नाही. पण ह्या टग्याचं असणारं भांडण जे आहे ते आता देशाच्या भूमीवरती येऊन पडायला लागलं. डोनाल्ड ट्रम्प म्हणतो की नाही, मी सुद्धा जगातला असणारा टग्या आहे. आणि हा काय म्हणतो, आमचा टग्या, की मी डोनाल्ड ट्रम्पला शिकवलेला आहे आणि शिकवतोय. आता ह्या दोन टग्यांमधली भांडणं, या दोन टग्यांमधली असणारी भांडणं जी आहेत, अमेरिकेबरोबरची भांडणं, याची रशिया बरोबरची भांडणं, याची असणारी इंग्लंड बरोबरची भांडणं, त्याचं भोगावं कोणाला लागणार आहे? ते भारतीयांना भोगावं लागणार आहे. ते भारतीयांना भोगावं लागणार आहे. ती काय भारताच्या विरोधात नाही आहेत, ते ह्या टग्याच्या विरोधात आहेत. हे टग्याच्या विरोधातला असणारा भांडण आहे. आणि या टग्याच्या विरोधातलं भांडण, त्याची किंमत आपण का द्यावी? याची किंमत आपण का द्यावी? हा प्रश्न सगळ्यांनीच आपल्याला असताना विचारला पाहिजे, हे लक्षात घ्या. हा उद्याचं युद्ध ते पाकिस्तान बरोबरच आहे की चायना बरोबरच आहे त्यात सांगता येत नाही. टाळायचं असेल तर ते तुमच्या हातामध्ये आहे, हे लक्षात घ्या. हे भांडण टाळायचं आहे, तुमच्या हातामध्ये आहे. आपण नाही म्हणतो नारा बास, नारा बासरी.
तशाच रीतीने मोदीला तुम्ही सत्तेवरतीच बसवलं नाही तर युद्ध कोणाबरोबर होणार आहे? जनतेला हे युद्ध पाहिजे असेल तर मोदीला बसवा असं मी सरळ म्हणणार आहे. तुम्हाला युद्ध पाहिजे का? ज्यांना ज्यांना युद्ध पाहिजे त्यांनी हात वरती करा. तुम्हाला असताना आता जर युद्ध नको असेल तर मोदीला खाली खेचा, आणि खाली खेचायचं असेल तर या कॉर्पोरेशनच्या निवडणुका सुद्धा अत्यंत महत्वाच्या आहेत, हे लक्षात घ्या. या महानगरपालिका सुद्धा महत्वाच्या आहेत. त्यातून संदेश जातो, मोदीच्या विरोधात मतदान दिलं, भारतीय जनता पक्षाच्या विरोधात मतदान दिलं, उद्या सत्तेवरती आले नाही, संदेश हा जातो की ह्या टग्याला आता लोकच बघायला लागली आहेत, आपल्याला बघण्याची गरज नाही. भारतीय जनताच त्याला बघायला लागलेली आहे, आपल्याला बघण्याची गरज नाही. आणि भारतीय जनता जर बघणार नसेल तर हे सगळे बघितल्याशिवाय राहणार नाहीत, हे लक्षात घ्या. आणि म्हणून मला मान्य आहे की कॉर्पोरेशनचा प्रश्न म्हणजे रस्त्याचा प्रश्न, कॉर्पोरेशनचा प्रश्न म्हणजे असणारा साफसफाईचा प्रश्न, कॉर्पोरेशनचा प्रश्न म्हणजे पाण्याचा प्रश्न, कॉर्पोरेशनचा प्रश्न म्हणजे नळांचा प्रश्न, गटारांचा प्रश्न, झोपडपट्ट्यांमधला प्रश्न. याच्यावरती तर आपण लढत आलेलोच आहोत. याच्यावरती आपण लढत आलेलोच आहोत. पण आता जे मंडरावतंय डोक्यावरती ते युद्धाचं सावट आपल्या समोर आहे, हे लक्षात घ्या. इथले चॅनलवाले आणि वर्तमानपत्रवाले